आहे की नाही शॉर्टकट. डायरेक्ट बोटीत गाडी घातलेली आणि गुहागरातनं डायरेक्ट संगमेश्वरात आलेला खत्री. सकाळ सकाळ फोडणीचा भात म्हणजे स्वर्गसुख असतो आमच्या गावाकडच्या पोरांचा, कोकणी माणसांचा. नमस्कार हितेंद्र शिगवण. नमस्कार. नमस्कार मंडळी. आज थेट गुहागर तालुक्यातील कोतलूक गावातून तुमचं सहर्ष स्वागत करतो यूट्यूब चॅनलवरती. हित्याच्या इकडे रात्री आलेलो आणि काल मी गेलो परचूर पांगारीत, तिथून तळीवरच थांबलो आणि घरच्यांना बोललो तुम्ही पुढे जा, कारण आज मला जायचं इथून. म्हणजे प्रवास होता माझा संगमेश्वरच्या दिशेने, मग परत दापोलीत जाणार, तिथून संगमेश्वरला जाणार. खूप ते उलटं सुलटं प्रवास पडला असता, पण आज संगमेश्वरला इथून जाणार आहे गुहागर कोतलूकवरून. सो प्रवास असणार आहे खूप शॉर्टकटवाला. शॉर्टकट होते की लॉंग कट होते आम्हाला अजून माहीत नाही आहे काय द्या, बरोबर. पण आजचा प्रवास एक मजेशीर असणार आहे. कुठून कसा जाणार आहोत तो तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत बघायला भेटणार आहे. म्हणजे तो आत्ता आहे कोतलूक, त्याच्या पुढे आबलोली वगैरे असं करत करत जाणार आहोत भातगावला. आणि तिथून आम्हाला जर शॉर्टकट भेटला तर आम्ही जाणार, नाही तर लई लॉंगकटने जायला पडेल. सो संगमेश्वरला आपल्या कर्जुव्यात जायचं आहे, बारक्याच्या गावाला. तोपर्यंत नाश्ता करून घेतो. कांदा पिवळा वगैरे गावाला खायचा नाही. गावचा नाश्त्याचा पदार्थ म्हणजे खिमाट आणि फोडणीचा भात. बावड्या घर भारी आहे तुझं. घर मस्त आहे. मस्त. आमचं घर काय घेतो तू. बाय बाय. बाय बाय. टाटा. टाटा. हे लादला ही घेतोस. मग ही गाडी तिकडं कशी बसवणार आपण. ही गाडी तिथं चढवून मुश्किल आहे. बोटीत टाक, ही बोटीत नाही टाकू शकत आपण. आपण भेटला असता बाई. आम्ही बघताव शॉर्टकटमध्ये जायला, कारण इथून भातगाववरून तो पूल क्रॉस करून तिकडनं कुठनं रे बोटीतून जायचं. नाही तिसंगमधून भातगावातून तिसंगच्या इथं गेलो की लगेच घर येतो, जर बोटीतनं गेलो तर. पण ही बोटीत कुठं लागणार आहे, बोटीत ही शिरणार पण नाही. ती स्प्लेंडर असती तर बोटीत शिरली असती. पण जर ही गाडी असेल तर असा वलसा मारून भातगाव तिकडनं, वलसा मारून रत्नागिरी तालुका तिकडनं लागतो, असा तिकडनं असा वलसा मारून फिरून जायला लागेल. म्हणजे डिंगणी मार्गे जायला लागेल, तिकडनं डिंगणी फुनगुस करत जायला लागेल. पण जर इकडनं गेलो तर लगेच असं समोरच्या समोर भातगावच्या समोरच पुढं कर्जुवे आहे, तिसंग कर्जुवे. म्हणजे 1 तासाचं तरी अंतर वाचेल जर आम्ही पार्की गाडी घेऊन गेलो तर. नाही तर काय, आम्ही शॉर्टकटने जायला बघतोय. गाडी चेंज केलेली आहे. ही बॅग ठेव. बारीक गाडी घेतोय त्याचं कारण नंतरला समजेल. कोतलूक शिगवणवाडीमध्ये आहोत. चला थेट आता इथून भातगावला जायचं आहे. तिथून बघू काय पुढं आबलोली बिगले करत जायचं आहे. वाजलेच बघा किती, 11:30. हॅलो. पंचाच्या पुऱ्या झाल्या. हां गवताच्या वरती. हो सर. आबलोली आली की असं वाटतं अर्धी सिटी आली. मी आबलोली. हां आजोरली. इकडून गेलो तर भातगाव ब्रिज लागेल, पण आम्ही इथून तिसंग त्या साईडला असते. म्हणजे हा भातगावमध्येच येतो. इन्शुरन्स काढलास ना तुझा. तिसंगला आलोय, तिसंगला म्हणजे इकडचा तिसंग म्हणतात. बोटीतनं जाऊया आज गाडी घेऊन. चला ना, मी आलो दापोलीत ना आलो. काल होतो इथे गुहागरला. होय, तुम्हाला माहिती आहे की नाही, आपला यावर्षीचं गाणं होतं गणपतीचा आळवीतो तुझा, तो इकडे शूट केलेला. आता बोटीतून आपल्याला गाडी घेऊन जायचं आहे, एक मेन टास्क आहे. नाही तर ना आपल्याला जाम लॉंग कट, म्हणजे 30 किलोमीटर 30-35 किलोमीटर झाला असता. इथून भातगावचा ब्रिज, तिकडनं असा फिरत डिंगणी फुनगूस असा करत आलो असतो. म्हणजे हात 2
बदलायला लागल्या असत्या खाड्या. ती बघते यातनं पण एक गाडी घेऊन आलं. हा प्रवास लय भारी आहे कोकणातला. इकडं गुहागर तालुका आणि इकडं संगमेश्वर तालुका आणि तो डोंगर आहे तो रत्नागिरी तालुका, जो सगळ्यात भारी. इथून गाड्या घेऊन जायच्या आहेत. हा आपली गाडी नसते. ती ना ती कसली गेली असती म्हणून बोललो. काय ते ते बॅलन्स आहे. एका साईडला जाईल नाही. स्टँड काढ सांगितलं पहिले तुला. तेरी कुठे दिले तरी तर गेल्या हो. हे 5 देत रे. हा हो हो टाकता. थांब रे थांब. चल ना गाडी टाकतोय थांब जरा. कुठं काय माहिती काय नमन आहे. नमन आहे. होय नमन आहे. आज ना राज नमन ते रात्री गेलं कधी ना कितना वाटतं तिकडे. हा सर्व करून ना. डावलांचा नमन आहे आज. होय तुमचं डावल आहे. तुम्ही शूटिंग केली की माझं ते त्यांचं नमन आहे. चला फायनली गाडी बोटीत टाकलेली आहे. आता जायचं पलीकडं. किती अंतर. ड्रायव्हर काका रेडी. मागच्या गाण्यात आहे ते. तुम्हाला बोलले की नाही गाण्यात बघितलं की नाही. आहे की नाही शॉर्टकट. डायरेक्ट बोटीत गाडी घातलेली आणि गुहागरातनं डायरेक्ट संगमेश्वरात आलेला. लो खत्री किसन कर्दुए. काम 25 तमाम. चला धन्यवाद. मंडळ आजारी आहे. आता मग गल्ली हो चला आता कर्जोवे हाच गाव वरती जायचं आहे. मस्तच जबरदस्त. आजचा प्रवास म्हणजे लय भारी. तुम्हाला सुद्धा आवडला असेल. मी घेऊ गाडी. स्टेबल भारी आहे. गाडी मोठीच ना. बोल रे काय पाल्याला. आजचा प्रवास आमचा मित्र संकेत त्याच्या गावी येण्याचा होता कर्जोवीमध्ये. तर मी ब्लॉगमध्ये टाकतोच. सॉन्ग पण इथं शूट झालेलं आणि बरंच काही. गाव खूप छान आहे आणि दरवेळेला म्हणतो की इथे येऊन खूप मस्त वाटतं. सध्या गरमी चालू झाली पण इथं येऊन गरमी अशी वाटतच नाही कारण अंगण आहे,
मांडव आहे समोर, सावली आहे, सावाट आहे, इकडं बागायती आहेत, त्याच्यामुळे काय वाटत नाही. कसं वाटलं रे? एक नंबर. हे बघा बागा बिगा सगळे आहेत, सगळे मित्रपरिवार आलो आहे त्याच्यामुळे जाम मस्त वाटतं. लय भारी. कसा आहेस? मस्त आहे. तू कसा आहेस? मस्त आहे. हां चला. संकेत कुठे गेला? आंघोळीला गेला का? झाडावर लागलेत कुमलं, यांच्याकडे बोलतात आटकं, आटकं म्हणतो. आमच्याकडं बोलतात कुमलं. काय म्हणतात? कुंबलं? कुमलं कुमलं कुंबलं की कुंबलं? कुंबलं कुंबलं. मेलं पिकलेलं गे. आपण गेलो असतो. अरे वर आहेत रे, कसा काढणार आहेस तू? इकडे बघ किती आहेत. जाम आहेत, नाही निघणार. इकडे काय नाही. हे इकडे आहेत वरती, वर आहेत ते, नाही काढू शकत, नाही काढू शकत. संध्याकाळ झाले, वरती आलं रस्त्यावरती, पण इथलं घर बघा कसलं भारी. इथं फोटो काढतोय आम्ही. फणसाचं झाड आहे बाजूला आणि इथं अंगण आहे आणि बाकडा आहे. मजा येते. काय लोकेशन आहे इथं, मस्त फोटो बिटो काढले इथं. राहुली गवळे आलेले आहेत, राहुली गवळे, करजुग्याचा सुपुत्र. कैऱ्या पण झाल्यात. आय आण आण आण, जो कापू नको ठेव, साली सकट खायचा. काय मी याला हा बघ ते आयलंय, एक एक खायचं असं ना. असं तुमच्या पण आता चव सुटाल, मला माहिती आहे. असं करायचं आणि असं खायचं. मला चव सुटली बाबा. ते 1x दाब, 1x ला दाब. तर मंडळी संध्याकाळ झाली आता आणि बारक्याकडे आलो, फ्रेश वगैरे झालो. सो ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे. आणि आजचा प्रवास खूप भारी होता आणि मेमोरेबल होता. दुसरं म्हणजे शॉर्टकटने आलो ते लय भारी वाटलं, नाही तर खूप लॉंगकटनी खूप वळसा मारून यायला लागतात. कोकणातली गावं अशी आहेत ना, तालुके जे त्यांची बॉर्डर सीमा आहेत ते त्यांच्या नदीवरून ठरवले जातात. ती खाडी नदी असेल ते गुहागर, संगमेश्वर, तिकडे रत्नागिरी, तिसंग, जो 3 नद्यांचा संगम होता तो पण बघायला भेटला. खूप मजा आलो. करजुबे गाव पण खूप छान आहे. आजची व्हिडिओ इथंच थांबवतो आहे. भेटा नेक्स्ट व्हिडिओ होते. नेक्स्ट व्हिडिओ पण भारी असेल. ज्या कारणासाठी आलेलो ते कारण उद्या म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल. तोपर्यंत टाटा, आंब्याचा बाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.